चला, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आपण या ठिकाणी मी पटेल सर आपण या ठिकाणी भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघत आहोत. तर भारतीय राज्यघटनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये या ठिकाणी आपण पाठीमागील दोन जे भाग होते तर त्या दोन भागामध्ये आपण पाठीमागच्या 1773 कायदा असेल किंवा 1784 रेग्युलेटिंग ऍक्ट असेल, हे 2-3 कायदे आपण पाठीमागच्या 2 लेक्चर मध्ये बघितलेले. तर आता आपण या ठिकाणी 1909 चा मोर्ले मिंटो कायदा आणि 1919 चा मॉन्टेग्यू चेम्बर्स कायदा आणि 1935 चा भारत सरकारचा कायदा, हे कायदे बघणं फार महत्वाचे आहेत. कारण की हे जे कायदे 1909 चा, 1919 चा आणि 1935 चा कायदा, ते तिन्ही कायद्यांचा संबंध आपल्या राज्यघटनेशी थेट राज्यघटनेशी संबंध आहे. हे कायदे, हे बघा, हे 1935 चा जो भारत सरकारचा कायदा आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, इथं तुम्ही म्हणता मास्तर मोर्ले मिंटो हे काय 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्बर्स काय, तर मोर्ले हा जो होता हा होता भारत मंत्री होता मोर्ले, आणि मिंटो जे होता तर तात्कालीन त्यावेळेसचा जे ब्रिटिश जे व्हायसराय होता, ब्रिटिश व्हायसराय, तो मिंटो होता, मोर्ले मिंटो. तर मोर्ले हा कोण होता? भारत मंत्री होता मोर्ले मिंटो कायदा. या दोघांच्या नावावरून हा मोर्ले मिंटो कायदा या ठिकाणी ओळखला जातो. तर अशी 1909 चा जो कायदा होता, तो 1909 चा कायद्यामध्ये जे सांप्रदायिकतेचं तत्व होतं, त्या सांप्रदायिकतेच्या तत्वेला या ठिकाणी डीजे रवण्यात आलेली होती. कारण की 1909 चा जो कायदा होता, या ठिकाणी बघा, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. आता तुम्ही म्हणता सर स्वतंत्र मतदारसंघ ही काय भानगड आहे? बघा, स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे असे मतदारसंघ की ज्यामध्ये मतदार हा मुस्लिमच असतो. किंवा 1909 मध्ये असं होतं की मतदार हा मुस्लिम आणि त्याला उभे राहणारे जे उमेदवार होते, उमेदवार पण मुस्लिम. अशा पद्धतीची या ठिकाणी या 1909 च्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. आणि याला काय म्हणतात? हा राखीव मतदारसंघ असं म्हणतात. आता बघा, हे त्या ठिकाणी ब्रिटिशांनी कशासाठी वापरले की सांप्रदायिकतेचं तत्व म्हणजे कसं व्हावं की बघा, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडणं व्हावं, दोघांनी आपापसात डोसके फोडावं. तर ह्याची जी मूळ बीज येतं ते ह्या कायद्यामध्ये पाहायला भेटतात. बघा, फोडा आणि राज्य करा, जे 1905 मध्ये ब्रिटिश जो अधिकारी होता लॉर्ड कर्जन यांनी बंगालची फाळणी केलेली होती. काय केलेली होती? बंगालची फाळणी केलेली होती 1905 मध्ये. आणि 1919 मध्येच काय झालं की ह्या कायद्यानं मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं. बरं, गांधीजींचं आणि काँग्रेसचं म्हणणं काय होतं याबद्दल की बाबा, तुम्ही देता द्या, पण सगळ्याला द्या, नाही द्यायचं तर कोणालाच देऊ नका. यामध्ये तुम्ही फूट नाही पाडायला पाहिजे, असं भरपूर जणांचं म्हणणं होतं. परंतु त्या काळामध्ये मुस्लिम लीग जी होती, मुस्लिम लीग ही जवळपास बघा 1904 च्या आसपास हिचा जन्म झालेला होता. आणि 1904 तिची जी मागणी होती ती ब्रिटिशांनी कशी केली? सहज मान्य केली 1909 च्या कायद्यामध्ये. आणि इथं आपल्या इथं जवळपास बघा 1850, 1840 ह्या कालखंडापासून भरपूर जण आंदोलनाला बसले, आपापल्या मागण्या केल्या, त्याने क्रांतिकारी लढाया केल्या. त्याचं ब्रिटिश शासन ऐकलं आणि हे बसले आणि म्हणले, आम्हाला आमची मागणी की तुम्ही काय करा, आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ द्या. त्याने काय केलं या कायद्यामध्ये? प्रमुख काय 1919 मध्ये काय मोर्ले मिंटो कायद्यामध्ये हे मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेले होते. आता त्याच्यानंतर बघा, 1919 जे मोर्ले मिंटो कायदा होता, यामध्ये काय केलं? केंद्रामध्ये बघा, केंद्रामधील जे कायदे मंडळ होतं, याची सदस्य संख्या किती होती? याची सदस्य संख्या 16 वरून 60 करण्यात आलेली होती. याची सदस्य संख्या होती ती 16 वरून 60 करण्यात आलेली होती. हा एक पॉइंट ह्या कायद्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. 1909 च्या कायद्यामध्ये काय केलं होतं? केंद्रीय कायदे मंडळाचे जे सदस्यत्व होतं त्याची सदस्य संख्या 16 वरून 60 करण्यात आलेली होती. आणि यामध्ये काय होतं, एक चांगली पण गोष्ट होती की जे प्रांतामध्ये, केंद्रामध्ये आणि प्रांतामध्ये जे समजा बजेट मांडलं,
या बजेटवर काय विचार विचार विनिमय विनिमय करता करता येऊ शकत होतं. विचार विनिमय कशावर? बजेटवर. प्रांतामध्ये आणि केंद्रामध्ये जे बजेट मांडणार होते तर त्या बजेटमध्ये काय होणार होतं? चर्चा करण्यात येणार होती. आणि आता त्यानंतर बघा, स्वतंत्र मतदारसंघ हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे 1919 मध्ये. आणि त्याच्यामुळेच लॉर्ड मिंटोला स्वतंत्र सांप्रदायिकतेचे तत्व किंवा स्वतंत्र सांप्रदायिकतेचा जनक म्हणला जातो. का म्हणला जातो? याच्यामुळे म्हणला जातो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा, नेक्स्ट आहे 1919चा कायदा. हा कायदा आणि हा कायदा पॉलिटीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. या कायद्याला आणि या कायद्याला फार मोठं महत्व आहे. या दोन्ही कायद्याला, हे दोन्ही कायदे समजून घेताना हे दोन्ही कायदे. आता बघा, मध्यंतरी काय झालं होतं की 1919 मध्ये हा कायदा कशामुळे महत्वाचा जास्त चर्चेत आहे माहितीये का? की आपल्या त्याची पद्धत होती. कोणती पद्धत होती? केंद्राच्या ठिकाणी एक आणि राज्याच्या ठिकाणी एक, म्हणजे प्रांतामध्ये मंडळ होतं, कायदे मंडळ, आणि राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये एक, केंद्रामध्ये केंद्रीय कायदे मंडळ आणि प्रांतीय, ज्याला आपण राज्यामध्ये म्हणू शकतो, राज्यामध्ये प्रांतीय कायदे मंडळ, असे दोन मंडळ होते. तर ह्या आपण 1919चा कायदा बघायला. 1919च्या कायद्यामध्ये काय झालेलं होतं की प्रांतामध्ये, हे बघा, हे आता इथं लिहितो मी, हे बघा, हे जे प्रांत इथं, तर या प्रांतामध्ये काय झालं? द्विदल शासन पद्धती अस्तित्वात आली. प्रांतामध्ये काय झाली? द्विदल शासन पद्धती, प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती अस्तित्वात आली. आता द्विदल म्हणजे कोणते द्विदल? बघा, लक्षात ठेवा, हा फार महत्वाचा. द्विदल शासन पद्धती लक्षात आली, याच्यामध्ये निर्माण करण्यात आली द्विदल. आणि झाला